विकास त्या मानाने अजून झालेला नाही मागच्या काळात, पण आता राजेंद्र दिवसे साहेब जे आहेत त्यांनी कोणतेही पद नसताना, कोणतीही अपेक्षा नसताना, कुठलीही त्यांना काही नसताना त्यांनी फक्त विकास काम म्हणजे विकास कामाची सुरुवात केली. कुणाला दवाखान्याचं काम असेल, कुणाच्या योजना असतील, काय असतील, ह्या सोडवण्याचं काम हे त्यांच्यामार्फत खूप झालेलं आहे. प्रियंका राजेंद्र दिवसे ताई यांनी तर चांगलं लक्ष देऊन अलीकडं या मतदारसंघाची चांगली मोर्चेबांधणी करून विकास करण्याचा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अहो त्यांचं कार्यच तसं आहे. आज एकनाथ शिंदेनी ह्याच्या शेतकऱ्यासाठी बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत. त्या वजन आता शिवसेनेचं पक्षाचं पण आहे आणि स्वतः वैयक्तिक राजेंद्र दिवसे यांचा मोठा गट असल्यामुळं 100% निवडून आल्याप्रमाणे आहेत. ही व्यक्ती आमची एक नंबरची आहे, निस्वार्थी व्यक्ती आहे. परत 50-50 हजार रुपये घालायला भीत नाही. हा व्यक्ती फक्त नेता नसून पुढारी नसून तो जनमानसातला मित्र, एक भाऊ, एक मुलगा म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. व्यक्ती अशी आहे की चंद्रदीप नारके साहेबांचा उजवा हात म्हणलासा तरी चालेल, या हिशोबानं चालणारी कार्यसम्राट अशी ही व्यक्ती आहे. आमचे राजू दिवशी आता मी त्याने हक्कानं सांगू शकतो, या गावात हे केलं पाहिजे अशी व्यक्ती आहे राजू दिवशी. त्यांनी पूर्णपणे विकासाचा ध्येयच घेतलेला आहे. सगळीकडे अगदी त्यांनी म्हणजे चांगल्या पद्धतीनं आमचं सहकार्य केलेलं आहे. युवा वर्ग त्यांच्या पाठीमागं जास्त आहे आणि त्यांच्याबरोबर युवा भरपूर आहे. गोरगरिबांपासून सर्वसामान्य लोक सगळे ते काम करतात, कारण त्यांची जी काम करण्याची प्रतिक्रिया आहे ती इतर लोकांपेक्षा खूप वेगळी आहे. विकास भरपूर केला आहे, माणूस काय आहे, एक मॅन आहेत, कधी कोणाला गर्विष्पणा नाही, काय नाही. आम्ही जर राजू दिवशींच्या माध्यमातून प्रियंका दिवसांना उभा करून आम्ही गावचा किंवा भागातला विकास चांगला करू. आज राजू दिवशीचं, प्रियंका राजू दिवशीचं आज कार्य आहे. तळागाळातल्या लोकांना संघटित एकत्र, युवकांना एकत्रतेने केले. काय वाटते, कोण बाजी मारला असं वाटते? भाऊ राजू भाऊ आमचे. आमच्या मतदारसंघात तरी राजू दिवसे साहेब हे 100% शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद फिक्स. त्या निवडणुकीत राजू दिवसे भरघोस मताने निवडून येणार. राजू साहेब आमचे निवडून येईल. आमचं राजू दिवशी 100% येणार निवड. त्यांचा विजय हा निश्चित आहे. शिवसेनेचं वार आहे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. जिल्हाभरातील राजकीय वातावरण हळूहळू तापत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 5 फेब्रुवारीस मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जातोय, तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आणि नागरिकांच्या मनात नेमकं चाललंय काय याचा आपण सविस्तर आढावा घेत असतो. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील नागदेववाडी या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया काय आहेत. राजकीय आढावा थेट जाणून घेऊयात जनतेतून. जिल्हा परिषदच्या निवडणुका होत आहेत, खूप वर्षांनी होत आहेत. दादा, एकंदरीत काय सांगाल, विकास झाला की? विकास त्या मानाने अजून झालेला नाही मागच्या काळात, पण आता राजेंद्र दिवसे साहेब जे आहेत त्यांनी कोणतेही पद नसताना, कोणतीही अपेक्षा नसताना, कुठलीही त्यांना काही नसताना त्यांनी फक्त विकास काम म्हणजे विकास कामाची सुरुवात केली. कारण कसं होतं, इतर वेळेला फक्त पद मिळाल्यानंतरच विकास कामं होतात किंवा होणार नाहीत याची शाश्वत नसते. पण साहेबांनी पद नसताना त्यांनी पूर्णपणे विकासाचा ध्येयच घेतलेला आहे. कारण की त्यांनी प्रत्येक माध्यमातून असू दे, जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये लाईट असतील, रस्ते असतील, गटर असतील, लहान मुलांचं शिक्षण असेल, शाळेच्या माध्यमातून असेल ते, पतसंस्थेच्या माध्यमातून असेल ते, हॉलच्या माध्यमातून असेल ते, प्रत्येकांना जेवढं काही देता येईल तेवढं त्यांनी दिलंय त्यांच्या मार्फत. कुणालाही रात्रीचा 12 वाजता जरी फोन आला तर त्या अडचणीसाठी, सुखदुःखासाठी ते धावून येतात. गावातली कुठल्याही व्यक्तीचं काही अडचण आली, प्रॉब्लेम आले, ते पहिला कॉल हा राजू दिवसेंना असतोय आणि ते तिथं पोचतात. एवढ्या वेळेत वेळ काढून त्यांनी पोचतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कुठलंही कार्य, आज ग्रामपंचायत त्यांची नागदेवडीमध्ये त्यांची सत्ता असताना त्यांना आयतं सरपंच पद मिळत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही. फक्त आणि फक्त निस्वार्थीपणे त्यांनी फक्त जनतेसाठी आणि त्यांच्या लोकांसाठी त्यांनी फक्त आज कार्य केलेलं आहे. त्यामुळं ह्याच्या आधी हा आमच्या गावात त्यांना पद नसताना विकास काम झालेला आहेच आणि ह्यापुढे 100 ना 1001% होणारच याची शाश्वती आहे. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? कारण त्यांचं कार्यच तसं आहे. आणि हा व्यक्ती फक्त नेता नसून, पुढारी नसून, तो जनमानसातला मित्र, एक भाऊ, एक मुलगा म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. कधी कुठलं राजकीय स्टंट म्हणून त्यांनी कधी कार्य केलेलं आहे आणि हे लोक जनसामान्य जाणतात. लोक शिवसेनेला मतदान करतील काय? 100% करणार. कारण व्यक्ती बघून, व्यक्ती हे आज खाली सत्ता आहे, वरती सत्ता आहे. म्हणजे आज केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, आज जिल्ह्यात सत्ता आहे, आज महानगरपालिका असेल किंवा प्रत्येक ठिकाणी बघायला तर शिवसेना हा पूर्वीपासून जनमानसातला आणि तळागाळातला नेता आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंचं तिथं त्यांचं आज शिकवण आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं जसं आज तळागाळातील लोकांना
जसं वर काढले वरती घेतलं, कारण की राबणारा आणि निष्ठावंत शिवसैनिक त्या पद्धतीनेच आज इथं राजू दिवशी निष्ठावंत आहेत आणि या निष्ठावंत कार्यालाच आमदार चंद्रदीप नरके साहेबांनी आज त्यांना पद दिलेलं आहे किंवा सीट दिलेली आहे. त्यामुळे आज शिवसेनेला 100% मतदान मिळणार. लाडक्या बहिणी योजनेचा काय परिणाम होईल? लाडक्या योजने बहिणीच्या आज महिलांना आज कुठे झालं तर म्हणजे विषय घेतो की पुरुषांना सगळीकडे महत्त्व दिलं जातं, पण आज आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीच्या मार्फत महिलांना आज एक प्रकार रोजगारच उपलब्ध करून दिला. त्यांना आज गरजेच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, काही त्यांना दुकानातील किरकोळ गोष्टी असतील किंवा त्यांच्या विकासासाठी काय असतील, तर त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या गरजा भागवता आल्या, त्यांना बँकेच्या सुविधा कळाल्या, बँकेपर्यंत पोचता आलं, आज त्यांना वाउचर करता आलं किंवा लिखाण करता आलं, पैसे जमा कसे येतात आणि काढतात कसे हे त्यांना समजलं. हा एक विकासाची सुरुवातच आहे. काय असेल 7 तारखेचा निकाल? 100% आमच्या मतदारसंघात तरी राजू दिवसे साहेब हे 100% शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद फिक्स. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर, काय केलंय का प्रशासकाने? काही केलेलं नाही. काय काय समस्या आहेत इथल्या? बऱ्याच समस्या आहेत. आता हा रस्ता आहे, गटारे आहेत, बऱ्याच समस्या अजून यामध्ये आहेत. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत राजू दिवशी भरघोस मतांनी निवडून येणार. लोकांनी तिसरीच का मतदान करायचं? हां, तिसरी का करायचं मतदान? त्यांचा जर जनमानसातला संपर्क बघितला आणि त्यांची काम करण्याची पद्धत जर बघितली तर आज त्यांना काही सांगायला लागत नाही. लोक गाडीतून काचावर करून फिरतात, पण त्यांची सवय आहे की सामान्य माणूस जरी दिसला तर त्याच्यापाशी उतरून थांबायचं कामही त्यांच्याकडून केलं जाते. त्यामुळं माणसाची जी कामाची नाळ आहे, गावातला काही विकास असेल किंवा लोकांचं काही काम असेल, अडीनडे आहेत, कुणाला दवाखान्याचं काम असेल, कुणाच्या योजना असतील, काय असतील, ह्या सोडवण्याचं काम हे त्यांच्यामार्फत खूप झालेलं आहे. त्यामुळे लोक त्यांना 100% निवडून देणार. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? खूप फास्ट आहे. तो कुठल्या गटाचा आहे, काय आहे, याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही. त्यांना एकच दिसतंय की त्यांच्या घरातून त्यांना ते बाळकडून मिळालेलं आहे, त्यांच्या आईकडून ते बाळकडून मिळालेलं आहे. त्यांच्या आईचा स्वभाव पण तसाच होता की कोणाला कधी नाही म्हणले नाही. काहीही काम असो, त्या कामाच्या माध्यमातून त्यांनी भरघोस असं काम सगळ्यांना केलेलं आहे, सर्वांना मदत केलेली आहे, तळागाळातल्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. आज तो माणूस सिव्हिल इंजिनियर आहे. कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून एखाद्याची जर काही नड असेल ती सुद्धा त्यानं करण्याचं आणि गावातील काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. व्यक्ती बघून मतदान होईल यावेळी काय पक्ष बघून होईल? पक्ष बघून तरी होणारच आहे, पण व्यक्ती अशी आहे की चंद्रदीप नारके साहेबांचा उजवा हात म्हणलासा तरी चालेल, ह्या हिशोबानं चालणारी कार्यसम्राट अशी ही व्यक्ती आहे. म्हणून त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार. तुम्हाला काय वाटते हो, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? काम करणारा असावा नेहमी आणि सर्व जनमानसात मिसळणारा असावा. आमचे राजू दिवशी आता मी त्यासनी हक्कानं सांगू शकतो, या गावात हे केलं पाहिजे अशी व्यक्ती आहे राजू दिवशी. लोक म्हणतात त्यांनी काय केले म्हणतात. अजून 10 वर्ष ती लोकांनी मदत करतात आमच्या गावात बाहेर आणि त्यांच्याबरोबर युवा भरपूर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय का, असं का, कारण काय आहे? ते 10 वर्ष यात कार्यरत आहे आणि त्यातनी कोण पण काम सांगू शकतो. कशी आहे त्यांची कामाची पद्धत? कशी आहे कामाची पद्धत? सांगितलं की फोन केला की बस तुम्हाला तिथं येऊन ते भेटणार तुम्हाला. काय होईल या निवडणुकीत? आमचं राजू दिवशी 100% येणार निवडून. काका काय सांगाल, काय वातावरण आहे इकडे? काय वातावरण चांगलं एकदम आहे, बर एकदम म्हणजे एकदम चांगलं आहे. आणि कुठला पक्ष बाजी मारेल? शिवसेना का? अहो त्यांचं कार्यच तसं आहे. आज एकनाथ शिंदेनी ह्याच्या शेतकऱ्यासाठी बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत, त्याच्यामुळं आज त्याला विसरून आम्हाला चालणार नाही. म्हणून आम्ही सगळे एकवटून या मार्गाला शिवसेनेला लागलेलो आहे. आणि व्यक्ती आमची 1 नंबरची आहे, निस्वार्थी व्यक्ती आहे. पदार्थ 5-50 हजार रुपये घालायला भीत नाही. असं कुणाला बाबा पट्टी काढा, हे करूया ते करूया असलं काही नाही आहे. त्याच्यामुळं शिवच पक्ष आम्हाला आवडला आहे. पण लोक शिवसेनेला मतदान करतील काय? करणार की 100% का? अहो त्याचं कार्य चांगलं आहे म्हणून करणार. लोक म्हणते शिवसेनेनं महागाई वाढवली म्हणतात. शक्य आहे का? अहो त्यांनी तिथंपर्यंत आज PM किसानचं इकडे तिकडे जे केलंय ते किंवा धान्य मोफत केलंय, कोणी केलंय हे? हा, बारकाईनं लक्ष दिलं तर हे काय लोक आहे ते ज्याला ते नकोच आहे ती मग लोक उलटी बोलतातच हो. किती फायदा त्याच्यापासून झाला आपला माहिती आहे का? 3-4 महिन्याला त्याचं 2000, त्याचं 2, आता हप्ता 2 दिवस आता जमा झालाय बघा. कोण देऊ शकतो सांगा? लाडक्या बहिणं सोडून द्या, पण शेतकऱ्यासाठी किती योजना त्यांनी केल्या त्या. आज सौर पंप शिवल्यात बिना पैशाचं.
सगळीकडे अगदी त्यांनी म्हणजे चांगल्या पद्धतीनं आमचं सहकार्य केलेलं आहे. काय होईल या निवडणुकीत? आपला विजय आमच्यापुरता आमचा विजय. आम्ही काही एवढ्या कोण आहे? उमेदवार कोण आहे? राजेंद्र दिवशी बरं, कसं आहे त्यांचं काम कसं आहे? ते एक नंबर, तेच तुम्हाला सांगितलं, एक नंबर काम आहे. निस्वार्थी माणूस म्हणून एवढा जम सुद्धा त्यांच्या मागं आहे. त्यांना मतदान होईल काय? होणार की 101%. काय असेल 7 तारखेचा निकाल? आमच्या बाजून लागणार की. तुम्ही एक युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय सांगाल? काय वातावरण आहे सध्या? आता जर युवाच्या मार्गातून बघायला गेलं तर राजूभाऊ आमचे युवा वर्गाला प्रथम स्थान देतात. त्याच्यामुळे कसं आहे, युवा वर्ग त्यांच्या पाठीमागं जास्त आहे. आणि युवा वर्गामुळे की नाही राजू साहेबांना युवा वर्गाकडून जास्त प्रतिसाद मिळतोय. कारण ते तळागाळातल्या युवांच्या पर्यंत पोचू शकतात. त्याच्यामुळं युवा कार्यकर्ते त्यांच्याकडे आकर्षित आहेत. कोण बाजी मारला असं वाटते? आता वाटतं की आमचे राजू साहेब युवाचं जर हे करायला गेलं, युवांचा जर प्रतिसाद बघताच वाटते राजू साहेब बाजी मारतील. लोक शिवसेनेला मतदान करतील काय? 100% करणार. कारण त्यांचं जे काम आहे राजू साहेबांचं आत्तापर्यंत बघायला गेलं तर युवा उद्योगाला त्यांची भरपूर साथ आहे. त्याच्यामुळं राजू साहेब आमचे निवडून येतील. दादा काय वाटते, कोण बाजी मारला असं वाटते? भाऊ राजूभाऊ आमचे. काय केलं असं राजूभाऊनी? राजूभाईने खूप काही कामं केलेली आहेत गावात आमच्या. कसं आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत म्हणायला गेलं तर गोरगरिबांपासून सर्वसामान्य लोक सगळे ते काम करतात. लोक मतदान करतील का त्यांना? 100% करायलाच पाहिजे. कारण त्यांची जी काम करण्याची प्रतिक्रिया आहे ती इतर लोकांपेक्षा खूप वेगळी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण आहे याचं? कारण त्यांनी तशी माणसं जोडलेली आहेत. 10-15 वर्ष झालं ते या कामात आहेत. काय होईल या निवडणुकीत? निकाल हा 7 तारखेचा आमच्याच बाजूने असेल. शिवसेना शिंदे गट राजूसी आमचे निवडून येणार 7 तारखेला. कोण बाजी मारला यावेळी? राजू दिवशी काय केले तिने? विकास भरपूर केला आहे. माणूस काय आहे, एक मॅन आहेत. कधी कोणाला गर्विष्ठपणा नाही, काय नाही. प्रत्येकाला सांभाळून घेतात. कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे त्यांची? काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यांची. म्हणजे जरी स्वतः तिकडे बजेट पण मंजूर करून आणायचं, काम करून घ्यायचं, ही स्वतः जबाबदारी आहे त्यांची. केल्या तिथं मागे त्यांनी कामं. लोक मतदान करतील का दिसत? करणार किंवा कशाबद्दल? 100%. कशाबद्दल? काम काय बदल, माणूस की. पण लोक म्हणतात शिवसेनेनं महागाई वाढवली म्हणतात. अहो हे कसं महागाई कशी वाढवल? महागाई वाढत जाणार, कमी होणार, वाढत जाणार, कमी होणार. लोक यावेळी व्यक्ती बघून मतदान करणार काय पक्ष बघून करणार? जास्त व्यक्ती बघून आम्ही करणार. म्हणजे आपलं गाव तरी व्यक्ती बघून. बरं. कोण बाजी मारल? राजू दिवशी 100%. दादा काय सांगाल, या मतदारसंघाचा खरंच विकास झालाय काय? खरंच सांगायचं म्हणलं तर या मतदारसंघाचा शिंगणापूर जिल्हा मतदारसंघ हा अतिशय म्हणजे आमदार चंद्रकांत नरके साहेबांचा बालेकिल्ला आहे. आणि त्यांनी एक 3 टर्म आमदारकी म्हणून या मतदारसंघाचं चांगलं काम केलेलं आहे. आणि मतदारसंघाचा विकास म्हणजे इथून मागं जे इथल्या काही अडचणी होत्या, म्हणजे हे शिंगणापूर जिल्हा मतदारसंघ शहरापासून थोड्या जवळच्या किलोमीटर अंतरावर असल्यामुळे जे कचरा, रस्त्याची दुरवस्था किंवा आता जे मेन रस्त्याचं काम चालू आहे, त्या रस्त्याची कामं चालू असताना त्याची घेतलेली काळजी म्हणजे नरके साहेबांनी आणि माननीय आपले शिंगणापूर जिल्हा मतदारसंघाचे उमेदवार प्रियंका राजेंद्र दिवशी ताई यांनी इथं चांगलं लक्ष देऊन अलीकडं या मतदारसंघाची चांगली मोर्चेबांधणी करून विकास करण्याचा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत नरके साहेबांचा बालेकिल्ला असल्यामुळे या मतदारसंघात आणि प्रियंकाताईंचा विजय हा 100% फिक्स आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. लोक दिवसेंना मतदान करतील काय? 100%. कारण त्यांचं काम आणि त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी विद्यार्थिनीसाठी केलेलं शैक्षणिक भूमिका आणि आपला मूलभूत विकास या कामाच्या जीवावर त्यांचा विजय निश्चित आहे. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? लोक पक्ष बघून पण मतदान करणार आणि व्यक्ती बघून पण मतदान करणार. कारण व्यक्ती म्हणजे विकासाचा ध्येय असलेले राजेंद्र दिवशी यांचं कार्य आहे. आणि प्रियंकाताईंचं शैक्षणिक चांगला दर्जा असल्यामुळे त्यांच्याकडे पण विकासाच्या दृष्टिकोन बघण्याचा चांगला लोकांचा ध्येय आहे. काका कोण बाजी मारला असं वाटतं? प्रियंकाताई. काय केले तिने असं? तिने असं म्हणजे गावात प्रत्येक काय नसता पदवीत नसताना सगळ्याला झटून एकसारखे आपले एकसारखे काय अडचण आहे पहिल्यापासून म्हणजे तिने. आणि कोणत्याही कार्यालयात म्हणजे तिने की आपल्याला मीपणा असं दाखवाले सच्चेनं राहिलेले 10 रुपये न खर्च करता सगळं पदरचं घरावर मोकून ही व्यवस्थित झाली. आणि लोक
मतदान करतील काय? करणार 101% करणार, डोळं झाकून करणार बिनधास्त. कारण त्यांचे शिवसेनेला मतदान होईल. होणार एक शांती व्यक्ती अशी आहेत त्यांनी स्वतःचं सगळं परपंच टाकून आज मला वाटते जवळजवळ 4, 5, 7, 8 वर्ष पाठीमागं स्वतः पेलते ते. कोणा नसलं असलं का असलं तर येऊन सगळ्या गावात चौकशी करायची काय ते एवढं करून दुखून लोक आणि शेवटी त्याच्या वाकडायचे ते देश नक्की ते 101% विजय होणार त्यांचा. काय असेल 7 तारखेचा निकाल काय असेल? 101% होणार प्रियंका ताई. आमच्या गावातील विकासाचा मुद्दा म्हणजे लोकांना जे शासकीय रेशन धान्य मिळत नव्हतं ते मिळवून देण्यासाठी राजेंद्र दिवशी यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे गावातील सर्व लोकांवर सर्व बांधवांना महिला भगिनींना रेशनच्या माध्यमातून जे धान्य मिळण्यासाठी जे काही गोष्टीचा त्रास झाला ते आता प्रामाणिकपणे सगळ्यांना मिळते. आणि थोडंसं म्हणजे कार्य सांगायचे म्हटले तरी आमचा एक जुना 1950 पासून जे पाराचा एक विषय होता त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून पाराचं काम करून लोकांना की बाबा मी काम शब्द दिलेला पूर्ण करून दाखवतो हे त्याचं एक उदाहरण म्हणजे आमच्या देवळाजवळचा पार. काका काय सांगाल कोण बाजी मारेल आणि सध्या वजन कोणाचं आहे? वजन आता शिवसेनेचं पक्षाचं पण आहे आणि स्वतः वैयक्तिक राजेंद्र दिवशी यांचा मोठा गट असल्यामुळं 100% निवडून आल्याप्रमाणे आहे ते. लोक शिवसेनेला मतदान करतील काय? शिवसेनेला 100% आमच्या इथं कायम आमचं शिवसेनेचं वाढ मतदान कायमच कुठलेही आमदारकी असून दे खासदारकी असून दे किंवा पंचायतात असून सगळे शिवसेनेशिवाय मतदान आमच्या इथं होत नाही जास्त. कसं आहे दिवसांचं काम कसं आहे? दिवसांचं काम गावात आता ही घरं जी आहेत आता दिसते तुम्हाला आमच्या गावातली स्वतःचं पैसे घालून घरं बांधून दिलेले आहेत. नंतर लोकांच्याकडे पैसे तिने थोडं कसं तुम्हाला जमल त्या पद्धतीनं द्या पण तो घरं बांधून घ्या असं त्यांनी एक ध्येय मनात लावलं होतं. त्यामुळे आमच्या गावात संपूर्ण सगळे स्लॅबची घरं दिसतात तिथं पूर्ण गल्ल्या निघाल्या आणि त्यांचा कामाचा धडाका मायंदाळ मोठा आहे. आज त्यांच्याकडे मला 200-250 कामगार आहेत त्यांच्याकडे कंस्ट्रक्शन साईटमध्ये. लोक पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? पक्ष बघणार आणि व्यक्ती पक्षापेक्षा व्यक्ती जास्त मोठे आहे त्यामुळे व्यक्तीकडे बघूनच मतदान जास्त होणार आहे. अनेक वर्ष निवडणूक होते या जिल्हा परिषदेवर या आधी प्रशासक होते काय केलंय का प्रशासकाने? काय केलेलं नाही प्रशासकानं. आता आम्ही जर राजू दिवशींच्या माध्यमातून प्रियंका दिवशींना उभा करून आम्ही गावचा किंवा भागातला विकास चांगला करू एवढंच बोलतो. लोक त्यांना मतदान करतील काय? करणार. कशाबद्दल? त्यांचं कार्य चांगलं आहे ना, कार्य चांगलं आहे ते म्हणजे माणसापर्यंत जनसामान्य पोचलेले आहेत ती. काय सांगाल या मतदारसंघात सध्या तुल्यबळ उमेदवार कोण आहे? कोण बाजी मारला असं वाटतं? राजू दिवशीची मिसेस प्रियंका दिवशी. काय केलंय असं त्यांनी की लोक त्यांना मतदान करतील? त्यांचं कामच तसं आहे ना आतापर्यंत भागात त्यांचा कामाचा धडाका जास्त आहे. काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्यापद्धती रात्रंदिवस काम जनतेचीच कामं करतात. कुणाचंही काय काम म्हणजे रात्री अहोरात्री धावून जातात. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? पक्ष बघून बरोबर व्यक्ती पण तशी महत्त्वाची आहे. लोकात मिसळणारी व्यक्ती आहे. काय असेल 7 तारखेचा निकाल? राजू दिवशीच की प्रियंका दिवशी निवडणार शिवसेनेचा विजय होणार. अनेक वर्ष निवडणूक होते या मतदारसंघाचा विकास तसा झालाय काय? विकास आमदारांच्या माध्यमातून राजू दिवशीने शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसामान्यांच्या जनतेपर्यंत नाळ जोडलेली आहे आणि ही नाळ अशीच 7 तारखेपर्यंत त्यांच्या मताच्या याच्यातून त्यांना भरघोस मताने विजय करतील. त्यांच्या पत्नी प्रियंका राजेंद्र दिवशी ह्या धनुष्यबाणावर निवडून लढवत आहेत व पंचायत समिती शिंगणापूर यातून अभिजित सुरेश पाटील हे निवडणूक लढवत आहेत. सदर्व वातावरण शिवसेनेचं धनुष्यबाणाचं वर जसं आमदारांनी मतदारसंघावर काबीज ठेवलेला आहे तसंच या कार्यकर्त्यांनी पण सर्वसामान्यांच्या नाळ घरापर्यंत पोचलेले आहेत आणि यातून त्यांचा विजय हा निश्चित आहे. लोकांनी शिवसेनेलाच का मतदान करायचं? प्रतिस्पर्धी उमेदवारांच्याकडं राजकीय दृष्ट्या नुसता अवप्रचार आहे आणि सदर्व प्रचार नुसता 5 वर्षे मतदारसंघात काही हे केलेलं आहे काम विकास कामे केलेलं नाहीत. मुद्द्याचे असं म्हणण्याचे की तळागाळातील लोकांच्यापर्यंत ते पोचू शकत नाही. नुसतं जाताना हात करणे एवढंच त्यांच्याकडं ध्येय धोरण आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणूक सर्वसामान्यांनी
शिवसेनेच्या धनुष्यबाणाला म्हणजे धरून घेतल्या उचलून धरलेला आहे. काय हो काका, वारं कुणाचं आहे हो? शिवसेनेचं वार आहे. लोकांनी शिवसेनेला का मतदान करायचं? शिवसेनेचं कार्य तसं भरपूर आहे आणि गोरगरिबांसाठी तिने भरपूर हे केले. लाडक्या बहिणींसाठी तिने हे पण केलेलं आहे, सुविधा पण केलेल्या भरपूर केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचं जास्त वार आहे. काय होईल लाडक्या बहिणी योजनेचा काय परिणाम होईल या निवडणुकीवर? 1% चांगला परिणाम होणार. भरघोस मताने धनुष्यबाणाला मतदान पडणार. काका काय सांगालो एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? लोकप्रतिनिधी हा तळागाळातल्या जनतेसाठी राबणारा असावा. नुसत्याच 5 वर्ष येणाऱ्या निवडणुकीमध्ये हात करून नुसता जाऊन नसावा. आज राजू दिवशीचं प्रियंका राजू दिवशीचं आज कार्य आहे. तळागाळातल्या लोकांना संघटित एकत्र युवकांना एकत्रतेने केले. त्यांचा सतत संपर्क आहे, जनतेशी संपर्क आहे. त्यांचे महिला वर्गाने सुद्धा आशेचा किरण आहे त्यांच्या बाबतीत. हे राजू दिवशी हा विकास करणारच. लाडक्या बहिणीचा हे त्यांच्यावर नक्की परिणाम होणार. लोक त्यांना मतदान करतील काय? करणार, 100% करणार आणि 101% निवडून ती पण येणार. 100% निवडून येणार त्या. काय असेल? त्यांचं कार्य तसं आहे. तळागाळातल्या लोकांनाच युवकांना एकत्र करून त्यांचा सतत संपर्क आहे मतदारसंघामध्ये. लोक म्हणतात तिन्ही काय कारण आहे म्हणतात. त्यांनी काही केलेलं नाही असं जनतेला माहिती आहे ना. त्यांनी केलंय का नाही ते जनतेला माहिती आहे, महिला वर्गाने माहिती आहे. त्यांनी कार्य काय काय केलं. शैक्षणिक शाळेंना प्रत्येक शाळेला मतदान त्यांनी मदत केली. काय असेल? ग्राउंड केले त्यांना. युवकांना खेळण्यासाठी मैदान नव्हतं नागदेवडी इथे, त्यांना मैदान करून दिले ते. काय असेल 7 तारखेचा निकाल काय असेल? 100% राजू दिवशी प्रियंका राजू दिवशी येणार. तर आत्ताच आपण शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील नागदेववाडी या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. एकंदरीत राजकीय वातावरण आपल्याला ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं या मतदारसंघाचा कितपत विकास झाला आहे, प्रशासकांच्या काळात काय काय कारभार होता, त्याचबरोबर नागरिकांच्या अजून देखील समस्या काय आहेत, कोणता पक्ष बाजी मारणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला नागरिकांशी चर्चा केल्यानंतर समजली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.